बातमी पुण्यातून। पुण्यातील भिडे पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। पुणे शहरासह घाट माथ्यावर अजूनही मुसळधार पाऊस बरसतोय। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला गेलाय, त्यामुळे मुठा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाणी आलेलं आहे। त्यामुळे भिडे पूल हा पाण्याखाली गेलाय। मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात हा मुसळधार पाऊस बरसतोय। मुंबई, ठाणे, कोकणासह पुण्यात आणि राज्यभरात मुसळधार पाऊस बरसतोय। मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग वाढवला गेलाय, त्यामुळे भिडे पूल हा पाण्याखाली गेलाय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, दिवसभर पुण्यामध्ये कसा पाऊस होता? आत्ताची नेमकी काय स्थिती आहे? जगदीश, खरं तर काल पहाटेपासून जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पुणे शहरासह मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये तर पडतोय, परंतु घाट माथ्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय। आणि त्यामुळेच खडकवासला धरण साखळ्यात येणारे तिन्ही धरण जे आहेत ते आता जवळपास भरायला लागलेले आहेत। आणि त्यामुळे पुण्यातील मुठा नदी पात्रामध्ये खडकवासला धरणातून विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये केला जातोय। सायंकाळी 5:30 पर्यंत 29,000 क्युसेकने पाणी सोडलं जात होतं। आता 7 वाजता जे आहे ते 35,313 इतक्यापर्यंत क्युसेकने पाणी जे आहे ते मुठा नदी पात्रामध्ये सोडलं जात आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे एकता नगर जी सोसायटी आहे सिंहगड रोड परिसरामधली, तिथं जी आहे ते आपत्ती नियंत्रण कक्ष असेल किंवा इतर यंत्रणा ज्या आहेत त्या पोहोचलेला पाहायला मिळत आहेत। कारण का जर का पाऊस अजूनही बरसताना पाहायला मिळतोय आणि असाच पाऊस जर पडत राहिला तर मात्र आणखीन पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। अगदी 11 वाजेपर्यंत हा विसर्ग जवळपास दुप्पट होऊ शकतो। जर का पाऊस घाटमाथ्यावरचा जर थांबला नाही तर रात्रीतून जे आहे ते पाणी खडकवासला धरणातून सोडावं लागेल। त्यामुळे तिथल्या लोकांना कदाचित स्थलांतर करण्याची प्रक्रिया अवघ्या काही तासांमध्ये यंत्रणा जी आहे ती हातीमध्ये घेऊ शकते, अशा प्रकारची देखील माहिती आहे। त्यामुळे मध्यवर्ती भागामध्ये तर पाऊस पडतोयच। संपूर्ण रस्ता जो आहे नदीपात्रातला तो दोन्ही बाजूने बंद झालेला आहे। म्हणजे शहराकडे महानगरपालिकेचा येणारा रस्ता असेल किंवा एरंडवणे असेल किंवा कोथरूडकडे जाणारा जो रस्ता वापरला जातो तो देखील रस्ता पूर्णपणे नदीपात्रातील बंद करण्यात आलेला आहे। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते सगळे नदीपात्रामध्ये आलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती शहरामध्ये पाहायला मिळते आणि पाऊस जो आहे तो काही केल्या थांबत नाहीये। त्यामुळे आता नेमका जर का पावसाने अशाच प्रकारचं चित्र तिथून पुढचे काही तास थांबलेलं पाहायला मिळालं तर मात्र पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीपात्रामध्ये करावा लागेल। आणि त्या दृष्टीने सगळेच यंत्रणा जी आहे ती सध्या काम करते। अगदी पुणे महापालिकेमध्ये काही वेळापूर्वी आयुक्तांसोबत स्वतः जिल्हाधिकारी असतील किंवा विभागीय आयुक्त असेल यांची एक एकत्रित बैठक पार पडलेली आहे। आपत्ती नियंत्रण कक्षाला देखील या बैठकीमध्ये जे आहे ते सूचना देण्यात आलेल्या आहेत। जर का रात्रीतून पाऊस जर का मोठ्या प्रमाणामध्ये अशाच पद्धतीने जर का कोसळत राहिला आणि जर का पाण्याचा विसर्ग करावा लागला, तितकेच नाही तर अनेक ठिकाणी वरून पडणाऱ्या पावसामुळे रस्ते देखील तुंबू शकतात। कारण का मागे देखील काही वर्षांपूर्वी कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडलेला होता। त्यामुळे पुण्यातील जंगली महाराज रस्ता असेल, काही प्रमाणामध्ये फर्ग्युसन असेल, कसबा पेठेतील काही रस्ते असतील, या रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं। या रस्त्यांवरचं पाणी अक्षरशः लोकांच्या घरामध्ये गेलेलं होतं। त्यानंतर अनेक ड्रेनेज लाईन ज्या आहेत त्या उघडण्यात आल्या आणि त्यानंतर जे आहे ते पाणी बाहेर सोडण्यात आलं। त्यामुळे या सगळ्या ज्या काही घडामोडी घडू शकतात पावसामुळे त्या सगळ्याची काळजी, त्या सगळ्याची तयारी जी आहे ती महापालिकेकडून आणि विविध यंत्रणेकडून सध्या केलेली पाहायला मिळते। त्यामुळे पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत। जर का रात्रीतून पाऊस थांबला तर मात्र सकारात्मक बाब होईल, परंतु पाऊस जर थांबला नाही, अशाच पद्धतीने पाऊस जर का कोसळत राहिला तर मात्र खडकवासला धरणातून विसर्ग तर सोडावा लागेलच, पाणी तर सोडावं लागेलच। पण दुसरीकडे रस्त्यांवरती जे पाणी साचतंय त्याला कसं महापालिका यंत्रणा असेल किंवा इतर यंत्रणा असतील, आपत्ती निवारण यंत्रणा असेल, हे सगळे कसं टॅकल करणार? कारण का मागच्या वर्षी आपल्याला आठवतंय सिंहगड रोड परिसरामधल्या या सगळ्या 2-3 सोसायट्या होत्या। या 2-3 सोसायटीमध्ये जवळपास 20-20, 25-25 फुटाच्या वरती पाणी जे आहे ते गेलेलं होतं। अगदी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी जे आहे ते पोहोचलेलं होतं। त्यामुळे तिथे जे आहे ती विशेष काळजी घेतली जात आहे। तिथल्या लोकांना जे ग्राउंड फ्लोअरला राहतात, बेसिक मध्ये राहतात, ते मोठ्या प्रमाणामध्ये या ज्या सगळ्यामध्ये त्यांना फटका बसू शकतो आणि त्यासाठी जे आहे ती सध्या यंत्रणा कामाला लागलेली पाहायला मिळते। कदाचित आज रात्रीतून त्यांचं स्थलांतर जे आहे ते महापालिकेकडून वेगळ्या ठिकाणी केलं जाऊ शकतं। जी मात्र रोहन, मुसळधार पाऊस पुण्यामध्ये बरसतोय। पुणे शहरामध्ये काय स्थिती आहे? वाहतुकीवर कसा परिणाम झालेला आहे आणि पुण्यातील कोणकोणत्या सखल भागात या पावसाचं पाणी साचलंय?
जगदीश, खरं पाहायला गेलं तर सगळ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो कालपासून पडताना पाहायला मिळतोय. अगदी उपनगरचे भाग असेल म्हणजे हडपसर असेल, कोंढवा असेल, कात्रज असेल, इकडे वारजे माळवाडी असेल, या सगळ्याच नरे असेल, आंबेगाव असेल, हिंजवडी असेल, ह्या सगळीकडे जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि मध्यवर्ती भागामध्ये देखील पाऊस पडतोय आणि जास्तीत जास्त पाणी तुंबण्याची चित्र जी आहेत ते मध्यवर्ती भागातील काही पेटांमध्ये पाहायला मिळतात. तर दुसरीकडे आपल्याला मागच्या वेळेस पाहायला मिळालं की हिंजवडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी साचलेलं होतं, कारण का काँक्रिटीकरणामुळे पाण्याचा निचरा जो आहे तो होत नाही असा निष्कर्ष काढला गेलेला होता. मागच्या वर्षी देखील पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे अगदी जंगली महाराज रस्ता असेल, कसबा पेठ असेल, त्या ठिकाणी देखील पाणी तुंबलेलं पाहायला मिळालं. परंतु याचं कारण होतं की कमी वेळामध्ये जास्त पाऊस त्या काळामध्ये पडलेला होता आणि कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. सध्याची परिस्थिती अशी नाहीये. सध्या पाऊस लागून राहिलेला आहे, पाऊस अजिबात थांबत नाहीये. परंतु पाऊस आता जसा पडतोय तसा बारीक थोडासा झालेला आहे. परंतु दुपारपासून पावसाचा जोर थोडासा वाढलेला होता, परंतु कमी वेळात जास्त पाऊस ग्रामीण भागातील काय स्थिती आहे? पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शेतीवर कसा परिणाम झालेला आहे? ग्रामीण भागात पावसाची काय स्थिती आहे? अगदी बरोबर आहे. खरं तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते या पावसामुळे झालेलं आहे, कारण का आत्ताच कुठेतरी पेरण्या केलेल्या होत्या आणि त्याची आकडेवारी नुकतीच येत होती किती प्रमाणामध्ये पेरण्या झालेल्या आहेत, कुठे कुठे पेरण्या झालेल्या आहेत. परंतु त्यानंतर अचानक असा हा पाऊस आल्यामुळे या पावसाचा फटका जो आहे तो या सगळ्या पेरण्यांना बसणार आहे. दुबार पेरणीची वेळ जी आहे ती येणार आहे. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर शेतकरी तर या सगळ्यामुळे त्रासाळलेला आहेत. परंतु प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार असतील, प्रांत असतील, यांच्याकडून जे आहे ती सध्या नुकसानाची पाहणी केली जाते. नेमकं आपापल्या क्षेत्रामध्ये किती नुकसान झालेले आहे याची आकडेवारी आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत देऊ करू, अशा प्रकारचं मत जे आहे ते कृषी आयुक्तांनी काही वेळापूर्वी जय महाराष्ट्र बोलताना केलेलं होतं. परंतु आपण त्यांना 5 नंतर देखील प्रयत्न केला, परंतु त्यांनी तिथं प्रतिसाद दिला नाही. परंतु पुरंदर असेल, भोर असेल, इंदापूर असेल, बारामती असेल, इकडे मावळ असेल, या तालुक्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा फटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय. जी जगदीश. रोहन, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. पुणे शहरासह घाटमाथ्यावरती अजून देखील पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कोसळताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच खडकवासला धरणातून आता मुठा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो सोडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. जवळपास 5:30 वाजल्यानंतर 29,000 क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीपात्रामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ही दृश्य जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी पुण्यातील भिडे पूल जो आहे तो आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. तर दुसरीकडे 35,000 क्युसेकनी विसर्ग जो आहे तो सायंकाळी 7:30 नंतर केला जाणार असल्याची माहिती जी आहे ती पाटबंधारा विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखीन देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं पाणी जे आहे ते वाढू शकतं, कारण का आत्ता 29,000 क्युसेकने पाणी सोडलं जात आहे. अगदी काही तासामध्ये हे पाणी जवळपास 35,000 क्युसेकने सोडलं जाईल आणि अजून देखील पाऊस अशाच पद्धतीने घाटमाथ्यावरती किंवा शहराच्या आजूबाजूमध्ये पडायला लागला आणि खडकवासला धरण साखळीतून पाणी जे आहे ते विसर्ग करावा लागला तर आणखीन विसर्ग जो आहे तो जवळपास 45-50,000 क्युसेकपर्यंत वाढवला जाऊ शकतो. अशा प्रकारची माहिती जी आहे ती दिली जाते. नदीकाठच्या राहणाऱ्या लोकांना जे आहे तो सतर्कतेचा इशारा महापालिकेच्या वतीने असेल किंवा विविध विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे. मागे काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमध्ये देखील पूरस्थिती जी आहे ती पाहायला मिळालेली होती. त्यामुळे त्या भागामध्ये देखील सगळ्या आपत्ती नियंत्रण कक्षाचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे, कारण का जर का पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला तर रहिवाशांना तेथील किंवा दुसरीकडे जे आहे ते स्थलांतरित करावं लागू शकतं. त्या दृष्टीने तयारी जी आहे ती देखील केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. परंतु सध्या पाऊस थांबत नसल्यामुळे आणि धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्यामुळे मोठं पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीपात्रामध्ये सध्याच्या घडीला जो आहे तो केलेला आहे. त्यामुळे आगामी काही तासांमध्ये जर का पाऊस किंवा घाटमाथ्यावरून पाऊस जो आहे तो थांबला नाही तर पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मुठा नदीपात्रामध्ये सोडला जाऊ शकतो आणि त्यानंतर काहीशी परिस्थिती जी आहे ती सांभाळण्यासाठी सध्या तयारी जी आहे ती यंत्रणेकडून केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.